तर नीटच्या परीक्षेसंदर्भात जो काही गोंधळ निर्माण झाला होता तो या परीक्षेच्या पुनर्निकालानंतर काहीसा दूर झालेला आहे। नागपूरचा शुभान सेन गुप्ता 4 जूनला पहिल्यांदा निकाल आला तेव्हाही त्याला 720 पैकी 720 गुणांसह देशात पहिला होता। तर पुनर्निकालामध्येही शुभान सेन गुप्ता पहिल्या क्रमांकावरच कायम राहिला, मात्र त्याने पुनर्परीक्षा दिलेली नाही। त्यामुळे नीटच्या परीक्षेसंदर्भात गेले 50 दिवस जो काही गोंधळ झाला होता त्यामुळे देशात पहिला येऊनही तेव्हा सेलिब्रेट करता आलं नव्हतं। आता मात्र आम्ही सेलिब्रेट करू असं शुभान सेन गुप्ताचं म्हणणं आहे। नीट परीक्षेच्या निकालानंतर जो काही गोंधळ उडाला त्यानंतर आता पुन्हा निकाल आलेला आहे आणि त्याच्यामध्ये शुभान सेनगुप्ता नागपूरचा विद्यार्थी ऑल इंडिया रँक पहिला त्यांनी आपला मेंटेन केलेला आहे। परत तो पहिल्या क्रमांकावर आलेला आहे। खूप खूप अभिनंदन करूया शुभानचं। शुभान खूप खूप अभिनंदन। कसं घडलं आणि हे जे काही घडलं त्याच्यामध्ये कुठेतरी नीटच्या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह लागला, खूप आरोप झाले, काय म्हणशील? पहिले तर खूप बरं वाटतंय मला की माझा अव्वल रँक आलेला आहे। नीटच्या परीक्षेचे याच्यामध्ये खूप थोडे इश्यूज झालेले होते जेव्हा रिझल्ट निघाला त्याच्यानंतर, पण मला वाटते की पूर्ण सिस्टमला काही असं खूप मेजर आरोप लावायचा नाही पाहिजे आणि सुप्रीम कोर्टनी जे पण केलेलं आहे ते आता सॉल्व्ह केलेलं आहे सगळं। 1-2 जागावर जे पण इश्यूज झालेले होते ते सगळे रिझॉल्व्ह झालेले आहे, तर आता नॉर्मल झालेलं आहे सिस्टम। पण हे जे मधले जे 50 दिवस गेले त्या 50 दिवस काय केलं, कसे गेले आणि तो जो स्ट्रेस होता, तणाव होता की आता पुढे काय घडणार आहे, कारण इतक्या सगळ्या बातम्या येत होत्या, कसं हँडल केलं? या 50 दिवसात तणाव तर होतं, कारण की खूप असं अनसर्टन्टी होती की काय होणार, कसं होणार, आणि रोज काहीतरी नवीन दिसत होतं आम्हाला न्यूजमध्ये। तर त्याच्यात मी काय केलं की मी माझे आईवडील, माझे मित्र सगळ्यांशी बोलायचं आणि म्हणजे स्वतःला रिलॅक्स करायचं की जे पण होणार छानच होणार, आणि मग ते झालं। खूप खूप अभिनंदन परत तुझं।